नाशिक तालुका व जिल्हा नाशिक अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत महिरावणी येथे आज उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली। या निवडीत मनीषा शंकर खांडबहाले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। ही निवड प्रक्रिया सरपंच कचरू भिका वागळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रशांत बंकट कानडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे। या प्रसंगी माजी उपसरपंच सोमनाथ रामदास खांडबहाले, रंजना भाऊसाहेब खांडबहाले, सीताराम बारकू वागळे, राजाराम लक्ष्मण लहांगे, श्रीमती फशाबाई कैलास वागळे, अश्विनी किशोर गोराळे, दीपक विष्णू वाघ, भाऊराव दगडू घोटे, सीता ज्ञानेश्वर झोले, प्रियंका किशोर वाघ तसेच गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर मनीषा खांडबहाले यांनी महिरावणी गावातील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। मनीषा खांडबहाले यांच्या बिनविरोध निवडीबद्दल गावातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। आज महिरावणी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध उपसरपंच पदाची निवडणूक झाली। त्या निवडणुकीत उपसरपंचपदी आमच्या वहिनी मनीषा शंकर खांडबहाले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे आणि तसेच त्यांच्या प्रत्येक विकासाच्या महिरावणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे मोठे बंधू शंकर भाऊ हे महिरावणी गावाचे तंटामुक्त अध्यक्ष पण आहे आणि वहिनी उपसरपंच झाल्यामुळे नक्कीच गावाचा सर्वांगीण विकास होईल आणि नक्कीच भाऊ महिरावणी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी, गावाच्या विकासासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून मंत्रालयापर्यंत जाऊन निधी आणतील आणि नक्कीच गावाच्या विकासासाठी खूप भरीव निधी आणून विकास करतील अशी गावाच्या वतीने ग्वाही देतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी वैष्णव खोलप, नाशिक।